तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी ठरवून म्हटलं की आता आपल्याला फिरायला जायचं आहे आणि 10 सिटींची नावं काढा की आपल्याला कुठं कुठं जायचं आहे. तर मी 2 ठिकाण सांगतो, ती फेमस ठिकाणं तुम्ही प्रत्येक वेळी धरणारच, ते म्हणजे महाबळेश्वर आणि पाचगणी. हे लिस्टमध्ये असतंच की या ठिकाणी जायचं प्रत्येकाचा प्लॅन असतो, कारण की ही ठिकाणं जेवढीच निसर्गरम्य आहेत तेवढी मनमोहक अशा स्वरूपाची ठिकाणं आहेत. पण आपल्या चॅनलवर मुख्यतः आपण हॉरर स्टोरी सांगतो, ज्या रिअल घडलेल्या त्या हॉरर स्टोरी सांगतो. तर आज ही एक हॉरर स्टोरी सांगणार आहे ह्या अशाच एका टुरिस्ट प्लेसवरील. होय, तुम्ही खरं ऐकताय, टुरिस्ट प्लेसवरील. तर मित्रांनो, तुम्हाला पहिला या चॅनेलवरच्या व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करायचे की लाल बटन आहे त्याला क्लिक करा. त्याचबरोबर बेल आयकॉन आहे त्या बाजूला, त्यालाही क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या इथे पॉपअप होते. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट माझी मैत्रीण अर्पिता, जी की सध्या मुंबई कोर्टामध्ये वर्क करत आहे, तिने या ठिकाणी सांगितलेले आहे. तिच्या पेरेंट्सच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे. तर हे कुटुंब मूळचं गुजरातचं, पण उद्योगधंद्याच्या नावानं 1998 साली हे कुटुंब या ठिकाणी पाचगणी या ठिकाणी स्थायिक झालं होतं. आणि यामध्ये जो पुरुष होता त्याचं नाव रवी आणि पत्नीचं नाव वीणा. म्हणजे अर्पिताच्या वडिलांचं नाव रवी आणि आईचं नाव वीणा. तर रवी हे काय करत, त्यांचा एक शॉप होतं, त्या शॉपमध्ये ते दिवसभर बसायचे आणि रात्री 7:30-8ला घरी यायचे. आणि वीणा ही घरकाम करायची आणि अर्पिता ही त्यावेळी फक्त 6 वर्षाची होती. ही घटना घडलेली आहे 2003 साली. तर 2003 साली संध्याकाळची वेळ होती, जवळपास 6-6:30 वाजले होते. आणि जी वीणा होती ती खिडकीमधून आपल्या नवऱ्याचे म्हणजेच रवीची वाट बघत होती. रवीची वाट बघत असताना, आणि तुम्हाला माहिती आहे की जर एखादं घर हे जे असतं टुरिस्ट प्लेसवरती, हे असं टुकूर दार असतं. म्हणजे एखादं घर बाजूला दुसरं घर बाजूला असं चिटकून असं नसतात, काही अंतरावर घर असतात. तर तसेही घर काही अंतरावर होतं. आणि वीणाला खिडकीतून असं दिसलं की एक व्यक्ती चालत चालत तिच्या घराकडे हळूहळू येत आहे. तिने बघितलं, ती विचार करू लागली, हा व्यक्ती कोण आहे, आपल्या घराकडे येतोय. तर तिच्या घरापाशी अतिशय जवळ आला आणि तो व्यक्ती चेहऱ्यावर स्माईल करून तिच्याकडे बघू लागला. आता वीणाही त्याकडे बघून स्माईल करू लागली आणि केवढ्यात तो व्यक्ती गायब झाला. गायब झाल्यावर वीणाला कळलं की नेमकं असं का झालं. आणि त्यानंतर 10 मिनिटात रवी त्या ठिकाणी आला आणि रवीला वीणाने घडलेली गोष्ट सांगितली. एक माणूस आपल्या दरवाजाच्या खिडकीपाशी आलता आणि माझ्याकडे बघून हसत होता, घराकडे बघून. मी पण त्याकडे बघून हसलो आणि त्यानंतर तो गायब झाला. अशा पद्धतीनं वीणानं या ठिकाणी रवीला सांगितलं. रवी म्हटला की तुला बास झाला असेल असं म्हटला. तो दिवस निघून गेला. 4-5 दिवसानंतर पुन्हा या ठिकाणी तोच व्यक्ती पुन्हा तसाच चालत येत, 5-6 वाजता तसाच चालत येत असताना त्याला दिसला. आणि तिला आठवले की 4 दिवसापूर्वी पण हा व्यक्ती इथं चालता. जेव्हा तो तिच्या घराच्या खिडकीपाशी आला तेव्हा तिने बघितलं की तो व्यक्ती पुन्हा हसत आहे. आणि तीही त्याकडे बघून हसली आणि म्हणाली, घरात या, चहा पाणी करूया असं म्हटली. आणि घरात या म्हटल्यानंतर तेवढ्यातच तिचा जो नवरा होता रवी, तो तेथून आला. तिने बघितलं की रवी येतोय आणि रवी त्याला घासून आला, त्याला जवळून आला. परंतु रवीने त्या व्यक्तीकडे कसं काय बघितलं नाही ती विचार करत. जेव्हा रवी आत आला तेव्हा तिने सांगितलं, अरे रवी म्हणे की हा बघ ना, हा माणूस, हा तुला परवा बोललेलो हा माणूस पुन्हा या ठिकाणी आलाय. मी चहा प्यायला आत ये म्हटल्यावर तो काय येई ना. तो रवी म्हटला, खिडकीतनं तर कोणी दिसत नाही, इथं तर कोणी नाही, तुला काय भास वगैरे होत आहेत का असं म्हटलं. रवीने विचारलं. अरे ती म्हटली, हो तिथं बघ ना. मग त्यांनी अर्पिताला पण तिथं बोललो. अर्पिताला म्हटलं, अर्पिता तुला तर दिसते का बघ म्हणे. अर्पिता म्हटली, हो मला पण ते काका दिसतात म्हणे. आता या ठिकाणी रवीत कन्फ्यूज झाला, म्हणे ह्या दोघीच दिसते, मला का दिसेना हा व्यक्ती. त्यामुळे रवी त्या ठिकाणी कन्फ्यूज झाला. आणि काही काळानंतर वीणा म्हटली की तो व्यक्ती निघून गेला म्हणून. आता या ठिकाणी रवी पण कन्फ्यूज झाला, नेमकं काय चाललं हे त्यालाच कळलं. त्या दिवशी संध्याकाळी रवी, वीणा आणि अर्पिता एका खोलीत झोपले. कारण की अर्पिता होती लहान होती, घर पण छोटं होतं, त्यामुळे ते एकाच खोलीत झोपू गेले. आणि त्या ठिकाणी रवीला झोप लागली नव्हती. अचानक कोणतरी रडतंय असा आवाज त्या ठिकाणी रवीला आला. आणि रवी काय केला की म्हणे आपल्या घरात तर माणूस मीच एकटा आहे, मग हा पुरुष रडतेला असा काय आवाज आला.
मग तो घरातून बाहेर गेला, बाहेर कोण आहे का बघितलं इकडं तिकडं, तर घरापाशी कोणी नव्हतं. पण जेव्हा घरामध्ये आत आला आणि त्यांनी स्विच ऑन केलं, स्विच ऑन केल्यानंतर पाहतो तर काय, वीणा माणसाच्या आवाजात रडत होती. ते बघितल्यावर रवीला कळायचं पण झालं, अरे म्हणे ही माझी बायको असं का रडते आणि माणसाच्या आवाजामध्ये. कारण की तुम्हाला माहिती आहे की महिलांचा आवाज अतिशय सॉफ्ट असतो आणि पुरुषांचा आवाज थोडा राकड असतो. तर राकड आवाजामध्ये का रडत आहे. त्याने तिला हलवलं, जागा करण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी तिचा काही रिस्पॉन्स नाही, तिचं रडणं चालूच. मग त्यानं काय केलं, रवीनं अर्पिताला घेतलं आणि तो बाहेरच्या खोलीमध्ये येऊन बसला. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी त्याला असं जाणवलं की आपली बायको आहे ना, तिच्या बिहेवियरमध्ये काहीतरी बदल झाला. परवा अशी ॲक्टिव्ह असणारी बायको जी वीणा होती, जी एवढी ॲक्टिव्ह होती, ती ॲक्टिव्ह असणारी बायको आता शांत झालेली आहे. आता पूर्ण निवांत हलत डुलत काम करणार. त्याचबरोबर जी अर्पिता होती त्या अर्पिताला सारखं खिसफिस करणार. आणि त्याचबरोबर ती भोजपुरी भाषेमध्ये बोलत होती. आता ह्यामध्ये एक रवीला असं वेगळं जाणवलं की वीणा होती ही मूळची गुजरातची, तिला गुजराती, हिंदी आणि मोडकं तोडकं मराठी एवढीच भाषा येत होती. आता ही जी भाषा बोलते ही भोजपुरी भाषा, तिचा आणि भोजपुरीचा काही संबंध नाही आहे. तो विचार करू लागला ही भोजपुरी भाषा ही बोलूच कशी काय लागली. या ठिकाणी रवीला संशय येऊ लागला. रवी म्हटलं तू भोजपुरी भाषा बोलतेसच कशी, तर ती म्हणे मी कुठं बोलते, आणि पुन्हा ती भोजपुरी भाषेमध्ये बोलू लागली. आता हे कंटिन्यू झालं. आता रवीला वाटायला लागले की हिला मेंटली इनस्टेबिलिटी झालेली आहे किंवा मेंटली स्टेबल नाही, हिला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे किंवा हिला मेंटल हॉस्पिटल नेलं पाहिजे असं तो विचार करू लागला. त्यानंतर त्याला आठवलं की ज्योतिषी वगैरे असतात, भटजी जे असतात, त्या भटजी पंडित यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा असं त्याने विचार केला. आणि आपल्या त्या मित्राला त्यानं फोन करून विचारलं असा कोण पंडित आहे का की जो या ठिकाणी भूत वगैरे काढतो. तर तिथंच त्या ठिकाणी एक मुस्लिम दर्गा होता आणि या दर्ग्यामध्ये जे लोक असतात जे की भूत वगैरे काढतात, तर त्यातील एका व्यक्तीचा नंबर त्याला मिळाला. त्या व्यक्तीला तो घरी घेऊन आला. तर त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी जी वीणा होती त्या वीणाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यानंतर वीणा बोलू लागली, रडू लागली आणि बोलू लागली, 1990 साली मी या ठिकाणी आले होते आणि आलो होतो. पुरुषाच्या आवाज 1900 भोजपुरीमध्ये सांगू लागली की 1990 साली मी या ठिकाणी आलो होतो आणि इथं आमचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये माझा मृत्यू पडला. माझ्या 4 मित्रांनी माझ्या घरी फोन केलं आणि माझा नाव मला इथं जाळून टाकलं अशा पद्धतीने त्यानं सांगितलं. मग तो व्यक्ती जो होता जो की भटजी म्हणतो, त्या भटजीनं होता, त्याने त्या डोक्यावर हात ठेवला आणि तो म्हटलं तुझं नाव काय, तर माझं नाव अमित कुमार असं त्याने त्या ठिकाणी सांगितलं. मग तुझं गाव कुठलं विचारलं, मग तो म्हटलं उत्तर प्रदेशमध्ये माझं अशा अशा ठिकाणी गाव आहे. आता यामध्ये एक प्रॉब्लेम होता की जी वीणा होती ती तर गुजरात आणि महाराष्ट्र सोडून कुठेही गेली नव्हती, पण ही यूपीचा ॲड्रेस कसं सांगते, हा एक विचित्र प्रकार रवीच्या पुढे होता. मग तुझी अंतिम इच्छा काय अशा त्या ठिकाणी त्याला विचारण्यात आलं. तर ती वीणा म्हणाली की माझ्या फॅमिलीच्या मेंबरना मला या ठिकाणी भेटायचं आहे, ही माझी अंतिम इच्छा असेल. त्या पद्धतीनं त्या वीणानं पुरुषाच्या आवाजामध्ये बोललं. तर अमित कुमार म्हणून हे केलं. मग त्या ॲड्रेसवर त्याने ठरवलं की आता या अमित कुमारच्या घरी जायचं आणि एकदा चौकशी करून यायचं. तर त्या ठिकाणी रेल्वेतून 2 दिवसांनी रेल्वे बुक केली, म्हणजे रेल्वे म्हणजे तिकीट काढलं आणि त्या ठिकाणी ते जाण्यास निघाले. जाता आता जी वीणा आहे ती सांगत होती यूपीमध्ये जाताना या ठिकाणी मी फिरायला आलो होतो, हे आता खूप बदललेलं आहे, पूर्वी असं होतं असं या पद्धतीनं त्या ठिकाणी अमित कुमारच्या आवाजामध्ये वीणा त्या ठिकाणी बोलू लागली. जेव्हा ते त्या गावामध्ये गेले ज्या ठिकाणी अमित कुमारचं गाव होतं त्या गावामध्ये गेले, तेव्हा अमित कुमार म्हणजे वीणा जी होती ती पुढे पुढे चालले आणि ही सर्वजण त्याच्या मागे चालले. या ठिकाणी त्याच्या घराच्या पाशी गेल्यानंतर या ठिकाणी जो अमित कुमार होता त्याने बेल मारली, दरवाजा उघडला. घरातील लोकांना लगेच या ठिकाणी जी वीणा होती त्याने मिट्टी मारल्याने जोरजोरात रडायला चालू केलं. आता घरातल्या लोकांना काय कळलं की नेमकं काय चाललं, कोण अनोळखी व्यक्ती माझ्या घरात आल्याने रडायला लागलेलं आहे हे काही कळेना. त्यानंतर जो रवी आहे त्याने घडलेला प्रकार सांगितला. जेव्हा त्याने घडलेला प्रकार सांगितला की असं असं अमित कुमार माझ्या बायकोच्या शरीरामध्ये प्रवास केलेला आहे आणि जर तुमची भेट घातल्यानंतर तो
तिच्या देहाला सोडून जाणार आहे असं बोललेलं. अशा पद्धतीने त्यानं सांगितलं. आणि त्या ठिकाणी जेव्हा रवीनं घडलेला प्रकार सांगितला त्याच वेळी वीणा जी आहे ती खाली पडली आणि ती त्या ठिकाणी तोंडावर पाणी मारल्यानंतर एक 10 मिनिटानंतर शुद्धीवर आली. त्यानंतर वीणाला कधीही अमित कुमारचा त्रास झालेला नाही. तुम्ही विचार करू शकता वीणाला त्रास झालेला नाही. आता हे आपण विचार करू शकतो की नेमकी घटना घडली कशी. तर असं सांगितलं जातं की वीणा जी आहे ना ती खूप चंचल स्वरूपाची होती आणि त्यामुळे कसं होतं रात्रीच्या वेळी आपल्या मैत्रिणींच्या वगैरे फिरायला वगैरे जाणार तर ती एक वेळी परेड चालू होते आणि त्या दरम्यान वीणा ही स्मशानभूमीतून जात होती. आणि ज्यावेळी स्मशानभूमीतून जात होती त्यावेळी अमितची नजर ही वीणावर पडली आणि त्याने वीणाला कॅप्चर केलं. तर मित्रांनो अशा गोष्टी आहेत. तर स्मशानभूमी वगैरे जाताना केअर करा, कारण की बरेच लोक जातात स्मशानभूमीमध्ये. तर अशा ठिकाणी जाताना नक्कीच केअर करा. अशा ठिकाणी जाऊ नका, जाण्याचं टाळा. तर मित्रांनो आजची जी रिअल स्टोरी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मी बघतो बरेच लोक येतात व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा दिवस शुभ जावो. थँक्यू.